असाच आनंद कुटुंबियांकडनं आपल्याला व्यक्त होताना दिसतो आहे आणि पुण्यातल्या जगदाळे कुटुंबियाने ज्या प्रकारे त्यांनी आपल्या कुटुंबातल्या आपल्या व्यक्तीला गमावलं होतं त्याच्यानंतर त्यांची काय प्रतिक्रिया होती. सकाळी आमचे प्रतिनिधी निलेश खरमारे त्यांच्या जेव्हा घरी गेले जगदाळे परिवाराच्या तेव्हा ते अत्यंत भावूकून त्यांनी प्रतिक्रिया दिली की जे सिंदूर ऑपरेशन सिंदूर नाव देण्यात आलं होतं ते किती ॲप्ट आहे, किती महत्त्वाचं आहे, किती योग्य आहे हे सांगताना त्या भावूक झाल्या. जगदाळे यांची कन्यासुद्धा यावेळेस भावूक झाली होती. काय त्यांची प्रतिक्रिया आपण ऐकूया. आपल्यासोबत जगदाळे फॅमिली आहे. खरं तर त्यांची काय पहिली प्रतिक्रिया आहे ती आपण जाणून घेऊ. महत्वाचं म्हणजे त्यांनी ऑपरेशन सिंदूर हे नाव दिलं ते पाहून म्हणजे डोळ्यात पाणी आलं की सिंदूर म्हणजे मोदी सरांना आमचं सिंदूरचं महत्त्व आणि त्यांना त्याची जी यातना झाली ती कळली म्हणून त्यांनी त्या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर नाव दिलं. त्यांच्या लेकींचं मोदी सरांच्या लेकींचं सिंदूर त्या दहशतवाद्यांनी मिटवलं होतं ते त्यांनी ते नाव देऊन अतिशय योग्य केलं आणि माझी अजूनही इच्छा आहे की त्यांनी त्या भ्याड दहशतवाद्यांना अजूनही धडा शिकवलाच पाहिजे आणि दहशतवादाची पाळंमुळं खोलून शोधून त्यांना संपवलं पाहिजे. खरं तर तुला शौर्य पण द्यायला पाहिजे. काय पहिली प्रतिक्रिया आहे कारण आता हल्ला गणबोटे परिवाराची काय प्रतिक्रिया ते बघूया. थेट जाऊया तिकडे. गणबोटे परिवाराची प्रतिक्रिया येते त्यांची काय प्रतिक्रिया ऐकूया थेट. आणि बऱ्याच ज्या महिला होत्या किंवा आपले जे एक नेव्ही ऑफिसर होते त्यांच्या पण मिसेस होत्या. तर नुकतंच लग्न झालं होतं. आई होती, आसावरी होती, ह्या सगळ्या लेडीज तिकडे होत्या आणि त्यांच्या डोळ्यासमोर म्हणजे अति क्रूरपणाने त्यांनी हा जो सगळा प्रकार केला. तर ह्या ऑपरेशनला जे नाव दिले ते अगदी एकदम योग्य दिलं आहे असं मला वाटतं. तर अजून काय अपेक्षा आहेत भारतीय सैन्याने किंवा भारतीय सरकारनं काय करावं असं वाटतं? भारतीय सरकारने या सगळ्या ग्रुप्सला संपूर्ण टाकावं आणि पूर्ण POK मधनं साफ करावं ही आमची इच्छा आहे. 9 ठिकाणी जे हल्ले केलेत ना त्यात अनेक दहशतवादी मारले गेल्याचा दावा देखील आता करते. 10 वाजता ऑफिशियली अनाउन्समेंट होईल. कसं वाटतं, काय पहिली भावना आहे नेमकी? कारण सगळं जे नुकसान झाले ते न भरून निघणार आहे. आता ह्यामध्ये ही खऱ्या अर्थाने जे शहीद झालेत त्यांना श्रद्धांजली असेल असं मी म्हणेन. रात्री हे सगळं बघत होता पाहून पहिली प्रतिक्रिया काय तुझी? पाहून बरं वाटलं. बाबांना शांती मिळाली असेल असं बाबांना शांती मिळाली असेल हे बघून एवढं सांगू शकतो. ज्या पद्धतीनं तुमच्यासमोर फॅमिलीवर अटॅक झाला होता त्यावेळी हे सगळ्यांनी ज्या पद्धतीने विचारलं होतं परत कुठलीही दया दाखवली नव्हती त्याच पद्धतीचा हा हल्ला असं म्हणता येईल का? बरोबर आहे. त्यांनी आम्हाला काही म्हणजे माझा एक मामा होता तो फक्त एवढं बोलत होता की आम्हाला जाऊ द्या. त्याला काही दया न दाखवता त्याला सरळ शूट केलेलं. सेम माझ्या दुसऱ्या मामाला आणि नंतर माझ्या बाबाला पण. त्याच प्रकारे हे काल रात्री त्यांनी मिशन सिंदूर म्हणून एअर स्ट्राईक केलेली आहे. त्याचा आम्हाला हे झालेला आहे, आनंद झालेला आहे. बस एकंदरीत पाहायला गेलं तरी जे आतंकवादी त्यांचे हब आहेत जिकडनं आतंकवादी निर्माण करून हे पाठवायचे अशाच याला टार्गेट केलेलं आहे. आणि भारतीय सैन्याने ज्या पद्धतीने ट्विट केलेलं आहे की कुठंतरी आम्ही त्यांना उत्तर दिलेलं आहे यावरती काय? त्याच्यावरती मी म्हटल्याप्रमाणे समाधानी आहे. त्यांनी म्हणजे जिथनं हे सगळे अतिरेकी निघतात त्या 9 जागांवरती त्यांनी टार्गेट केलेलं आहे आणि अशाच अजून कारवाया व्हाव्यात अशी इच्छा आहे. जो आपण जो पाहिला असेल की आता ही फक्त सुरुवात आहे. अजूनही अशा पद्धतीचे हल्ले केले जातील असं देखील भारतीय सैन्याने स्पष्ट केलेलं आहे. पूर्ण दहशतवाद संपेल याची अशी मोहीम चालवली पाहिजे. 100% पूर्ण नेस्तनाबूत करून टाकलं पाहिजे अशा सगळ्यांना. संजय लेले यांचे पुत्र त्यांची ही प्रतिक्रिया होती. डोंबिवलीचे संजय लेले पहलगाममधल्या हल्ल्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यांच्या मुलाची ही प्रतिक्रिया होती. आणि जवळजवळ सगळ्याच कुटुंबियांची आपण प्रतिक्रिया बघितल्यात की त्यांचं जगदाळे कुटुंब असेल किंवा आता लेले कुटुंबी असेल सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की एक योग्य प्रकारे धडा शिकवला गेला आणि स्वागत केलं आहे, एक प्रकारे आनंद व्यक्त केला.